राज्यात सरकारकडून अद्यापही विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले नसल्याने निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। ऐतिहासिक शाहू समाधीस्थळी आयोजित या आंदोलनात सरकारच्या दडपशाही व हिटलरशाही धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला। निदर्शनादरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी लोकशाहीच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली आहे, राज्यात हिटलरशाही पद्धतीने कारभार सुरू असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला। आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्याचे कारण म्हणजे या भ्रष्ट युती सरकारला या ठिकाणी जागा करण्यासाठी आज महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नाही आहे। कारण विरोधी पक्षांना न देण्याचं कारण म्हणजे त्यांची दडपशाही आणि त्या दडपशाही अंतर्गत त्यांनी चालू केलेला भ्रष्टाचार। हा भ्रष्टाचार मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ नये आणि हे जे सरकार या ठिकाणी बसलेलं आहे हे ईव्हीएमचा घोटाळा करून या ठिकाणी ते बसलेलं आहे आणि म्हणून हे जे त्यांना संख्याबळ आज त्यांच्याकडे आहे, या संख्याबळाच्या ताकदीवर जोरावर दडपशाही आणि हिटलर मार्गाने या ठिकाणी हे सरकार या विरोधी पक्षनेता हे पद या ठिकाणी या आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। या आंदोलनात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले, सहसंपर्क प्रमुख विजय देवने, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, काँग्रेस सतीश चंद्र कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, युवा सेनेचे मंजित माने तसेच इंडिया आघाडीचे अधिकृत पक्ष व संघटनेचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।